प्रिय क्रांति मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। अमेरिका से आया है जो चुपके चुपके, अमेरिका से आया है जो चुपके चुपके, उसका नाम है अभिजीत दिपके। मित्रांनो, आशिक 65 कविता, बिनबुडाची कविता जर कोणी सार्वजनिक ठिकाणी जर म्हटली किंवा चार चौघात जर म्हटली तर त्याला लोक वेड्यात काढतील, मूर्खात काढतील। अशा तद्दन फालतू कविता जो कोणी म्हणेल त्याला लोक वेड्यातच काढणार। परंतु अशा फालतू कविता जर थेट भारतीय संसद भवनामध्ये जर कोणी करत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणणार? मित्रांनो, मग अशा लोकांना या भारतातली तरुणाई शिव्या घालणार नाही तर काय करणार? जी जेन झी आहे ती यांना शिव्या नाही घालणार तर काय करणार? यांची काय पूजा करणार? आज या तरुणाईला नाव ठेवले जाते की हे सरेआम शिव्या देतात, शिवीगाळ करतात। अरे मग काय तुमची पूजा करणार आहे? अशा जर फालतू कविता तुम्ही जर संसदेमध्ये बोलायला लागले, करायला लागले, वागायला लागले, तुमची काय आरती करणार आहे? आम्ही निवडून दिलेला खासदार, आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी, अरे थोडं तर गांभीर्य पाळा कोणत्या गोष्टीचं। अशा या लोकप्रतिनिधींमुळे आमच्या देशाची वाट लागत चाललेली आहे ना। अशी लोक थेट आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, अर्थात या लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही। ही मंडळी स्वार्थासाठी काही करायला तयार राहतात। ही अशी लोक ज्यांनी मंत्रिमंडळात ठेवलेली आहे, त्या मंत्रिमंडळाचा जो प्रमुख राहतो त्या प्रमुखाची भाटगिरी करायला कोणतरी तिथं पाहिजे, त्याची स्तुती करायला कोणतरी तिथं पाहिजे, त्याचा स्तुती पाठक म्हणून अशा लोकांना तिथं ठेवल्या जाते। यांचं बाकी काही काम राहत नाही। मंत्रिमंडळात यांना घेतल्या जाते ते फक्त नावापुरतं, अधिकार शून्य, अधिकार शून्य। फक्त या आणि आम्ही म्हणू त्या वेळेला तोंड खोला, आणि तोंड खोलाल तर फक्त आणि फक्त आमची हुजरेगिरी करण्यासाठी खोला, आमची स्तुती करण्यासाठी खोला, इतर गोष्टींसाठी तोंड खोलायचं नाही। ही तंबी त्यांनी अगोदर दिलेली राहते। परंतु वाईट ह्या गोष्टीचं वाटते मित्रांनो की जो व्यक्ती स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन सत्ता मिळवतो, केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या नावावर स्वतःचं काही कर्तृत्व नाही, स्वतःचं समाजासाठी काही देणं पण नाही आणि समाजासाठी काही केलंही नाही, अशा व्यक्ती जर बाबासाहेबांच्या केवळ बाबासाहेबांच्या नावावरती सत्ता मिळवत असेल तर त्या व्यक्तीने काही गोष्टी गांभीर्यानं बोलायला पाहिजे। मित्रांनो, या ठिकाणी कोणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही, ते तुम्हाला आतापर्यंत कळलंही असेल। अहो, ही जर प्रकाश आंबेडकरांनी चमचागिरी केली असते आयुष्यामध्ये, वास्तविक पाहताना त्यांना चमचागिरी करायची आवश्यकता नाही। ते फक्त घरात जरी बसले ना, ते फक्त घरात जरी बसले ना, प्रकाशजी आंबेडकर किंवा आनंदराज आंबेडकर अरबो रुपये कमवतील। ऑलरेडी जगातलं सगळ्यात पॉवरफुल आडनाव आंबेडकर त्यांच्या सोबत आहे। त्यांना चमचागिरी सोडा, त्यांना राजकारणात येण्याची आवश्यकता नाही। परंतु सगळं काही कमवल्याच्या नंतर सुद्धा अरे निदान अभिजीत दिपके यांनी जे स्वाभिमानानं आंदोलन उभं केलं, तुम्हाला त्या आंदोलनाची तारीफ करता येणार नाही आणि तुम्ही करू शकत नाही। जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही। हा, असं तो मुद्दा नाही तुम्ही अभिजीत दिपकेचं कौतुक केलं काय आणि नाही केलं काय, तुमच्या शब्दाला किंमत नाहीये। तरुणाईचं तुम्ही कौतुक केलं काय, नाही केलं काय, तुमच्या शब्दाला भारतामध्ये किंमत नाही। तुम्ही हास्यास्पद पात्र आहात। रामदेवाच्या संदर्भात जो स्वतःला योगगुरू म्हणतोय ना, तो रामदेव, प्रकाशजी आंबेडकरांनी त्याच्यावरती भाष्य केलं काल। प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं त्या ह्या अशा रामदेवकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही आहे, कारण हे हास्यास्पद पात्र आहे। रामदेव असो का रामदास असो, शेवटी हास्यास्पद पात्र, यांच्याकडे आपण लक्ष देऊ नये। परंतु मित्रांनो, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे जो माणूस स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतो, जो माणूस आंबेडकर नावावरती सत्ता मिळवतो, बाबासाहेबांच्या नावावरती सगळी काही साधन संपत्ती कमवतो, असा व्यक्ती
जर अशा प्रकारच्या कविता जर म्हणत असेल, तद्दन फालतू कविता जर म्हणत असेल, तर ते मात्र बाबासाहेबांच्या लेकरांना अपमानास्पद आहे. आंबेडकरी चळवळी करता अपमानास्पद आहे. त्यांनी खुशाल आपल्या पक्षाचं नाव बदलावं आणि भारतीय जनता पक्षाचा मागासवर्गीय सेल म्हणून राहावं. अर्थात नावापुरता त्यांचा पक्ष आहे, ते खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची मागासवर्गीय आघाडी आहे. ते मागासवर्गीय आघाडीचं काम करतात. जे भाजपा म्हणणार तेच ते करणार. बाकी त्यांना स्वतंत्र असं आहे नाही, ते स्वतंत्र विचाराचे नाही आणि त्यांना काही कोणाशी काही घेणं देणं नाही. अभिजीत दिपके चुपके चुपके आलेत का? अरे अभिजीत दिपके कोई चुपके चुपके आया नहीं. अभिजीत दिपके दिन दहाड़े आया, छाती ठोक कर आया, हाथ में बाबा साहब का फोटो लेकर आया और जुबान पर जय भीम का नारा लेकर आया और आकर उसने तुम्हारी तानाशाही सत्ता को ललकारा. 1 महीना तक जंतर मंतर पर बैठा रहा, शांति की राह पर चलता रहा, लोकशाही लोकतंत्र की राह पर चलता रहा, आंदोलन करता रहा और तुम्हारी तानाशाही सत्ता को उसने झुका कर दिखाया. इसी अभिजीत दिपके ने, जो कोई प्रधान है, उसको मंत्रिमंडल से हटाने का काम किया. लपून आला नाही, तो दिन दहाड़े आलाय. बाबासाहेबांचा फोटो घेऊन आलाय. बाबासाहेबांचा फोटो घेऊन येणाऱ्या लेकराला तुम्ही चुपके चुपके आलाय म्हणताय. जय भीमचा बुलंद नारा देत आलेल्या लेकराला तुम्ही चुपके चुपके आले म्हणताय. अभिजीत दिपके बाबासाहेबांचं लेकरू आहे, संविधानवादी लेकरू आहे, लोकशाहीला मानणारे लेकरू आहे, या भारताचं खरं सुपुत्र आहे. आणि अशा भारताच्या सुपुत्राला, लोकशाहीवाद्याला, संविधानवाद्याला, बाबासाहेबांच्या लेकराला तुम्ही नाव ठेवताय, ते देखील संसद भवनामध्ये. सत्तेच्या चतकोर तुकड्यासाठी अभिजीत दिपकेला आणि तरुणाईला नाव ठेवता कामा नये. सत्ता तुमची तुम्हाला लकलाभ. आज ज्याची सत्ता त्याच्या बाजूने तुम्ही बोलताय, उद्या ज्याची सत्ता येणार त्याच्या बाजूने तुम्ही बोलाल. परंतु स्वाभिमान आम्हाला महत्वाचा आहे. जर प्रकाशजी आंबेडकरांनी अशाच कविता म्हटल्या असत्या, चमचेगिरी केली असती, अर्थात प्रकाशजी आंबेडकरांना चमचागिरी करायची आवश्यकता नाही. अहो चमचागिरी सोडा, त्यांना राजकारणात येण्याची सुद्धा गरज नाही. जर त्यांनी मनात आणलं ना, तर घरात बसून ते अरबो खरबो रुपये कमवतील. ज्या नावावरती दुनिया जिवंत आहे, ज्या नावावरती दुनिया कमवते, ते नाव जगातलं सगळ्यात मोठं नाव त्यांच्या सोबत आहे, आंबेडकर. आंबेडकरांना असल्या चमचेगिरीची आवश्यकता नाही, लाचारीची आवश्यकता नाही. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाईट त्या गोष्टीचं वाटतोय, जो काल पॅन्थरसारखा ढाण्या वाघ होता, डरकाळ्या फोडत होता, तो आज मोदीची स्तुती करतोय, तो सत्तेची स्तुती करतोय. कोणी कोणाची स्तुती करावी, मोदी काय आमचे काही वैयक्तिक दुश्मन नाही. त्यांची कोणी स्तुती केली म्हणून आम्हाला वाईट वाटण्याचंही कारण नाही. परंतु त्यांची स्तुती करत असताना तुम्ही अभिजीत दिपके सारख्या प्रखर आंबेडकरवाद्याला नाव ठेवताय, तुम्ही संविधानवाद्याला नाव ठेवताय, तुम्ही लोकशाहीवाद्याला नाव ठेवताय. असो, सत्ता आज आहे, उद्या नाही. भानावरती या. कोणाचेही इतके दास बनू नका. लोकांच्या कमेंट बघा, ऐका काय म्हणतायत लोक. अहो त्या कमेंट वाचताना आम्हाला लाज वाटते. काय आहे अर्थात निगरगट्ट झालेल्या लोकांना त्याचं काही वाटणार नाही. असो, भानावर या. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.